नमस्कार मित्रांनो, मी अजित दगडे फिनिक्स अकॅडमी साताराच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडीचे अपडेट तुमच्यासमोर घेऊन आलोय. आगामी येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीनं क्रीडा क्षेत्रावरती जे काही परीक्षेला महत्त्वाचे प्रश्न विचारतात त्या अनुषंगानं आज आपण महत्त्वाचे अपडेट तुमच्यासमोर घेऊन येतोय. आता फळ्यावरती दिसणारे महत्त्वाचे 2 फोटो तुम्ही बघताय. त्याच्यामध्ये एक पहिला फोटो आहे, त्याचं नाव आहे कार्लोस अल्कराज, आणि दुसरा फोटो आहे तिचं नाव आहे एलेना रायबाकिना. आणि समोर टायटल तुम्हाला दिसतंय ऑस्ट्रेलियन ओपन विजेते 2026. टेनिस मधील अतिशय महत्वाची मानली जाणारी ही स्पर्धा मागच्या 2 दिवसांमध्ये पार पडली आणि त्याच्यावरती परीक्षेला निश्चित प्रश्न विचारणार आहेत. म्हणून या 2 घटकांवरती आपण अतिशय महत्वाची या 2 खेळाडूंबद्दल माहिती बघणार आहे. आता समोर आपण त्यांच्याबद्दल काही महत्वाचे मुद्दे आणलेले ते आपण बघूया. ऑस्ट्रेलियन ओपन 2026चा विजेता कोण ठरलेला आहे, याच्यावरती परीक्षेला निश्चित प्रश्न यावर्षी विचारणार आहेत. त्या अनुषंगाने आपण बघतोय स्पेनचा खेळाडू आहे, त्याचं नाव आहे कार्लोस अल्कराज. यानं ऑस्ट्रेलियन ओपन 2026चं विजेतेपद काय केलेलं आहे, जिंकलेलं आहे. परीक्षेला याच्यावरती नक्की काय विचारणार आहे, तर परीक्षेला याच्यावरती 2 प्रकारे प्रश्न विचारतात. ऑस्ट्रेलियन ओपन 2026चा विजेता कोण ठरला, त्याचं सरळ नाव असणार आहे कार्लोस अल्कराज. दुसरा परीक्षेला प्रश्न विचारतात कार्लोस अल्कराज हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे. परीक्षेला जर हा प्रश्न विचारला तर तुम्हाला हा देखील घटक लक्षात राहणं महत्वाचा आहे, स्पेनचा खेळाडू आहे. दोन्ही प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचे आहेत आणि लक्षात ठेवावेच लागणार आहेत. म्हणून हे 2 घटक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण बघणार आहे की कार्लोस अल्कराजनं त्याच्या करिअर ग्रँड स्लॅम ही स्पर्धा देखील काय केलेली आहे, पूर्ण केलेली आहे. म्हणजे काय, तर करिअर ग्रँड स्लॅम जिंकणारा तो जगातला सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. आता याचं वैशिष्ट्य असं की करिअर ग्रँड स्लॅम म्हणजे काय असतं, तर आपण बघतोय की टेनिस क्षेत्रामधील महत्वाच्या 4 स्पर्धा आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची स्पर्धा आहे ऑस्ट्रेलियन, दुसरी महत्वाची आहे विम्बल्डन, तिसरी महत्वाची आहे अमेरिका आणि चौथी महत्वाची आहे फ्रेंच. जो खेळाडू त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये या 4ही स्पर्धा जिंकतो त्याला म्हणतात करिअर ग्रँड स्लॅम त्यानं पूर्ण केलं. आणि मग याच कार्लोस अल्कराजनं ही स्पर्धा जिंकून त्याच्या करिअरमध्ये करिअर ग्रँड स्लॅम काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं जगामधला हा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. परीक्षेच्या दृष्टीनं हा घटक देखील महत्वाचा आहे की या वर्षी कार्लोस अल्कराजनं ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकलेली आहे. त्याचबरोबर परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारणार की कार्लोस अल्कराजचं अजून काय महत्वाचं वैशिष्ट्य आहे, तर त्यानं यावर्षी करिअर ग्रँड स्लॅम देखील काय केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. आणि त्यांना फक्त हे वयाच्या 22 वर्ष आणि 272 दिवसांमध्ये हे पूर्ण केलेलं आहे. आता तुम्हाला परीक्षेला महत्वाचा घटक आहे की करिअर ग्रँड स्लॅम जिंकणारा जगातला पहिला खेळाडू कोण आहे, तर त्याचं नाव आहे लक्षात ठेवा फ्रेड पेरी. काय नाव आहे त्याचं, फ्रेड पेरी. आणि फ्रेड पेरी हा ब्रिटन देशाचा खेळाडू आहे. परीक्षेत जर प्रश्न विचारला करिअर ग्रँड स्लॅम जिंकणारा जगातला पहिला खेळाडू कोण, त्याचं नाव आहे फ्रेड पेरी. कोणत्या देशाचा आहे, तर ब्रिटनचा आहे. आता बघा त्याच्यावरती आपण दुसरे घटक महत्वाचे बघतोय की जगामध्ये करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण करणारा कार्लोस अल्कराजच्या अगोदर तरुण खेळाडू कोण होता, तर त्याचं नाव आहे डॉन बस. काय नाव आहे, डॉन बस. आणि डॉन बस हा अमेरिका देशाचा खेळाडू होता. त्यानं 22 वर्ष आणि 363 दिवसामध्ये काय केली होती, कामगिरी पूर्ण केली होती. आणि त्याचा विक्रम आता कार्लोस अल्कराजनं काय केलेला आहे, मोडलेला आहे. 4ही ग्रँड स्लॅम जिंकणारा कार्लोस अल्कराज हा जगातला कितवा खेळाडू ठरला, तर 9वा खेळाडू ठरलेला आहे. हा देखील तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतील, त्यामुळे तो देखील तुम्ही घटक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कार्लोस अल्कराजनं आतापर्यंत किती ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आहेत, तर त्यानं टोटल आतापर्यंत किती जिंकले लक्षात ठेवा, 7 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. हा देखील परीक्षेला प्रश्न विचारतील. त्याच्यामध्ये बघतोय आपण त्यानं ऑस्ट्रेलियन ओपन यावर्षी जिंकलेलं आहे, 2 विम्बल्डन जिंकलेले आहेत, फ्रेंच जिंकलेले आहे आणि अमेरिकन त्याने काय केलेले आहे, जिंकलेले आहे. आता इतकाच महत्वाचा घटक महिलांच्या मध्ये कोण विजेते ठरलेले आहे, तर आपण आता महिलांची विजेते कोण ठरलेली ती बघतोय. कझाकिस्तानचे खेळाडू आहे आणि तिचं नाव आहे एलेना रिबाकिना. परीक्षेला प्रश्न विचारतील ऑस्ट्रेलियन ओपन 2026 महिलांमध्ये कोण विजेते ठरली, तिचं नाव आहे एलेना रिबाकिना. हिनं काय केलेलं आहे, ही कामगिरी यावर्षी केलेली आहे. दुसरा परीक्षेला प्रश्न विचारतील एलेना रिबाकिना हिने कुणाचा पराभव केला, तर तिचं देखील आपण पायावरती नाव घेतलेलं आहे. त्या खेळाडूचं नाव आहे अरिना सबालेंका. परीक्षेच्या दृष्टीने दोन्ही घटक महत्वाचे आहेत. एलेना रिबाकिनानं कुणाचा पराभव करून, तर अरिना सबालेंका हिचा पराभव करून काय केलेला आहे, स्पर्धा जिंकलेली आहे.
म्हणजेच काय, विजेती कोण ठरली तर एलेना रिबाकिना आणि उपविजेता कोण ठरली तर अरिना सबालिन्का. आता एलेना रिबाकिनाचं वैशिष्ट्य काय तर ही कझाकिस्तानची खेळाडू आहे आणि कझाकिस्तान देशाची ही पहिली खेळाडू आहे की जिनं ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आहे. आगामी परीक्षेसाठी हे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत, म्हणून तुम्हाला हे सगळे घटक परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशाच महत्वाच्या चालू घडामोडींसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. अशाच दैनंदिन अपडेट तुम्हाला आम्ही फिनिक्स अकॅडमीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.